दरम्यान भुजबळांनी पवारांची भेट घेऊन आरक्षण प्रश्नावर तोडगा काढावा अशी विनंती केली। त्यावरून काँग्रेस नेत्यांनी आता महायुतीवर निशाणा साधलाय। पाहूया। आज वयोवृद्ध असलेल्या पवारांनी, शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र शांत करावा अशी अपेक्षा मला वाटतं भुजबळांची आहे। या वयातही मग यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे सरकार हा वाद पेटवण्यात अपयशी ठरलं का? हे अपयशी झाले का? यांना हा वाद मिटवण्यामध्ये यांची भूमिका काय असणार? किंवा हे वाद मिटवू शकत नाही, यांची ताकद नाही, हे छगन भुजबळ साहेबांना सांगायचं आहे का? आता हा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे भाजप प्रणीत जे सरकार आहे हे सत्ता चालवण्याच्या लायकीचे नाहीत असं राज्याच्या मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री ज्या पद्धतीनं आज त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत, तर त्याचा उद्देशच तो आहे की हे सरकार लायकीचं राहिलेलं नाही आणि हे सरकार महाराष्ट्र शांत करू शकत नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही। म्हणून भुजबळ साहेब पवार साहेबांकडे गेले असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।